नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत। आज आपण काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तर या ठिकाणी पाहून घेणार आहे। चालू घडामोडीचे बरेचसे प्रश्न आपण याच्या माध्यमातून क्लिअर करणार आहे। स्पर्धा परीक्षेची जी तयारी मुलं करतात त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत। तर चालू घडामोडीचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही व्यवस्थित असे लक्षात ठेवा। तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता पहिला मुद्दा जो आहे तो 59वा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे त्याबद्दल माहिती पाहून घेऊया। हा 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोण आहेत तर विनोद कुमार शुक्ला। लक्षात ठेवा 59व्या ज्ञानपीठ पुरस्काराचे विजेते कोण आहेत तर विनोद कुमार शुक्ला। पुरस्काराची घोषणा जी आहे ते 22 मार्च 2025 रोजी नवी दिल्लीत या ठिकाणी झाली होती। तर आता विनोद शुक्ला हे पुरस्कार विजेते आहेत, तर ते कोण आहेत याचा आपण थोडी माहिती पाहून घेऊया। त्यांचा जन्म 1 जानेवारी 1937 रोजी राज नांदगाव या ठिकाणी झालेला आहे। प्रख्यात हिंदी लेखक, कवी आणि निबंधकार ते आहेत। छत्तीसगडचे पहिले पुरस्कार विजेते सुद्धा ते आहेत। त्यांचा पहिला कविता संग्रह जो आहे तो लगबग जय हिंद या नावाने प्रसिद्ध आहे। पहिला कविता संग्रह जर याबद्दल तुम्हाला विचारला तर तो आहे लगबग जय हिंद। त्यांना मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार सुद्धा आपण पाहून घेऊया। साहित्य अकादमी पुरस्कार, मातृभूमी बुक ऑफ द इयर पुरस्कार, नाबोको आंतरराष्ट्रीय साहित्य गौरव पुरस्कार हे त्यांना मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार आहेत। आता जाणून घ्या ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल महत्त्वाची माहिती। पुरस्काराची जी सुरुवात आहे ती 1961 पासून झालेली आहे। ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात 1961 पासून आणि त्या पुरस्काराचे स्वरूप पाहून घ्या। पुरस्कार पत्र, वाग्देवीची प्रतिमा आणि 11 लाख रुपयांचा धनादेश याच्या माध्यमातून दिला जातो। ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय ज्ञानपीठ संस्थेद्वारे दिला जातो। भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार आहे। हा जो आहे तो भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो। भारतीय भाषांमधील लेखकांना हा पुरस्कार दिला जातो। मराठी साहित्यासाठी हा पुरस्कार मिळवणारे पहिले साहित्यिक जे आहेत ते वि.स. खांडेकर आहेत। हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। आणि 58वा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जे आहेत ते कवी गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात आला होता। आणि दुसरा महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 हा कोणाला जाहीर झाला तर ज्येष्ठ शिल्पकार जे आहेत ते राम सुतार यांना तो पुरस्कार जाहीर झाला। पुरस्काराची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। पुरस्कार राज्य सरकारकडून महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दरवर्षी या ठिकाणी देण्यात येतो। तर पुरस्कार विजेते राम सुतार यांच्याबद्दल थोडक्यात माहिती आपण पाहून घेऊया। देशातील नामवंत शिल्पकारांपैकी ते एक आहेत। त्यांचा जन्म गोंदूर, जिल्हा धुळे या ठिकाणी झाला होता। 2016 साली टागोर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले। स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा त्यांनीच घडवलेला आहे। अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या शिवरायांच्या पुतळ्याचं काम देखील यांनाच देण्यात आलं आहे। चैत्यभूमी दादर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची मूर्तीही हेच घडवत आहेत। त्याचबरोबर आधीच्या वर्षात मिळालेले काही पुरस्कार पण जाणून घेऊया। 2021चा जो पुरस्कार आहे तो आशा भोसले यांना मिळाला होता। 2022चा आप्पासाहेब धर्माधिकारी आणि 2023 अशोक सराफ आणि 2024चा राम सुतार यांना। महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती पाहून घ्या। पुरस्काराची सुरुवात जी आहे ती 1995 साली झाली होती। पुरस्काराचे स्वरूप जे आहे ते 25 लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र आणि शालच्या माध्यमातून हे पुरस्काराचे स्वरूप आहे। पहिला पुरस्कार जो आहे तो 1996 रोजी देण्यात आला होता। तर तो कोणाला देण्यात आला तर पु ल देशपांडे यांना। महत्त्वाच्या चालू घडामोडीतील एक महत्त्वाचा प्रश्न पाहून घ्या। अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष ठरले। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेचे नवे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झालेली आहे। ते पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आलेले आहेत। 2009, 2019 आणि 2024 या 3 वेळा ते आमदार होते। महाराष्ट्राची विधानसभा त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहून घ्या। त्याची सदस्य संख्या जी आहे ती 288 इतकी आहे। त्याचे अध्यक्ष राहुल नार्वेकर बीजेपी या पक्षाचे, उपाध्यक्ष जे आहेत ते अण्णा बनसोडे यांचा पक्ष कोणता आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे। सभागृह नेता जे आहेत ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता भास्करराव जाधव शिवसेना, उपविरोधी पक्षनेते अमीन पटेल हे बीजेपीचे आहेत। याचे बैठकीचे ठिकाण जे आहे ते मुंबई किंवा नागपूर या ठिकाणी होत असते। मित्रांनो, जर लेक्चर तुम्हाला फास्ट वाटत असेल तर कृपया सांभाळून घ्या, कारण आपण बरेचसे प्रश्न या लेक्चरच्या माध्यमातून क्लिअर करून घेणार आहे। आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे वंदना कटारिया
यांनी हॉकीमधून निवृत्ती जाहीर केली. भारतीय महिला हॉकीची दिग्गज खेळाडू आहे. त्यांचा जन्म 15 एप्रिल 1992 रोजी झाला होता आणि त्यांचे जन्माचे ठिकाण जे आहे ते उत्तर प्रदेश आहे. तिने 15 वर्षात 320 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. 158 गोल करणारे 32 वर्षीय अनुभवी स्ट्रायकर कटारिया भारतीय महिला हॉकीच्या इतिहासात सर्वाधिक कॅप खेळणारे खेळाडू आहे. टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये भारताचे ऐतिहासिक 4थे स्थान मिळवणे समाविष्ट होते, जिथे ती गेम्समध्ये हॅट्रिक करणारी पहिली आणि एकमेव भारतीय महिला ठरली होती. 2022 मध्ये तिला पद्मश्री पुरस्कार सुद्धा देण्यात आला होता. आता पुढे महत्वाचे म्हणजे चॅट जीपीटी बद्दल माहिती बघून घेऊया. चॅट जीपीटीचे जनक जे आहेत ते सॅम ऑल्टमन आहेत. चॅट जीपीटी हे ओपन AI कंपनीने लॉन्च केलेले आहे, कारण चॅट जीपीटी वर मागल्या पोलीस भरतीमध्ये यावर बरेच प्रश्न विचारण्यात आले होते. तर चॅट जीपीटीचे हे ओपन AI कंपनीने लॉन्च केलेले आहे. ओपन AI कंपनीची स्थापना जी आहे ती 11 डिसेंबर 2015 रोजी झाली होती. ओपन AI एक अमेरिकन कंपनी आहे. ओपन AI कंपनीचे मुख्यालय जे आहे ते सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी आहे. ओपन AI चे अध्यक्ष जे आहेत ते ग्रेग ब्रॉकमन आहेत. ओपन AI चे CEO सॅम ऑल्टमन आहेत. चॅट जीपीटी चे विस्तारित रूप जनरेटिव्ह प्री ट्रेंड ट्रान्सफॉर्मर आहे. आता तसेच पुढे महत्वाचे पाहून घ्या. राज्य परिवहन एसटी महामंडळाचे नवे अध्यक्ष, याबद्दल आपण माहिती पाहून घेऊया. राज्य परिवहन एसटी महामंडळाचे 26वे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. महामंडळाची स्थापना जी आहे ती 1960 रोजी झालेली आहे. एसटी महामंडळ म्हणजे परिवहन महामंडळाची स्थापना जी आहे ती 1960 रोजी झाली. त्याचे पहिले अध्यक्ष जे होते ते रघु सरैया होते. स्पर्धा परीक्षामध्ये एक हा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे काही आंतरराष्ट्रीय संघटना, त्याची स्थापना व त्याचे मुख्यालय यावर एक प्रश्न तर 100% विचारला जातो. तर पाहून घ्या. पहिलं म्हणजे जागतिक आरोग्य संघटना WHO, त्याची स्थापना 1948 मध्ये. कुठे? तर मुख्यालय त्याचे जे आहे ते जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. तर दुसरं म्हणजे जागतिक व्यापार संघटना WTO, याचे मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे आणि त्याची स्थापना 1995 रोजी झाली होती. जागतिक हवामान संघटना WMO, याचे मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे आणि त्याची स्थापना 1950 साली झाली होती. पुढे महत्वाचे म्हणजे युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड, याचे मुख्यालय जे आहे ते न्यूयॉर्क या ठिकाणी आहे आणि त्याची स्थापना 1946 या रोजी झाली होती. जागतिक बँक वर्ल्ड बँक हा एक महत्वाचा प्रश्न आहे. याचे मुख्यालय वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे आणि त्याची स्थापना 1944 रोजी झाली होती. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF, याचे मुख्यालय वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे. त्याची स्थापना 1944 या रोजी झाली होती. दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना ASEAN, याचे मुख्यालय जे आहे ते जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी. याची स्थापना 1967 रोजी झाली होती. उत्तर अटलांटिक करार संघटना NATO, याचे मुख्यालय जे आहे ते वॉशिंग्टन DC US या ठिकाणी आहे. याची जी स्थापना जी आहे ती 1949 रोजी झाली होती. प्रादेशिक सहकार्यासाठी दक्षिण आशियाई संघटना म्हणजेच SAARC, याचे मुख्यालय जे आहे ते काठमांडू नेपाळ या ठिकाणी आहे. त्याची स्थापना 1985 साली झाली होती. आता पुढे पाहून घ्या. न्यायमूर्ती भूषण गवई हे देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून 14 मे रोजी त्यांनी शपथ घेतली. तर त्यांच्याबद्दल महत्वाचं आपण पाहून घेऊया. देशाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा वारसा निश्चित झाला आहे. न्यायमूर्ती खन्ना निवृत्त झाल्यानंतर पुढील सरन्यायाधीश कोण होणार त्याचे नाव निश्चित झालेले आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधिज्ञ आणि आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभलेले न्यायमूर्ती भूषण गवई हे देशाचे सरन्यायाधीश होणार आहे. ते 52वे सरन्यायाधीश म्हणून 14 मे रोजी शपथ घेणार आहेत आणि त्यांनी घेतली सुद्धा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. भूषण गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते, माजी आमदार, खासदार आणि बिहार, सिक्कीम व केरळ राज्याचे राज्यपाल राहिलेल्या रासू गवई आणि कमलाताई गवई यांचे ते पुत्र आहेत. न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात 24 नोव्हेंबर 1960 रोजी झाला होता. मुंबईतून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी 1985 मध्ये वकिलीला सुरुवात केली.
काही काळ त्यांनी मुंबई आणि अमरावतीमध्ये काम केले। ते 24 मे 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले। आता 14 मे 2025 रोजी ते सरन्यायाधीश सुद्धा झालेले आहेत। त्यांना सरन्यायाधीश म्हणून 6 महिन्यांचा काळ मिळणार आहे। ते 23 नोव्हेंबर 2025 रोजी निवृत्त होतील। न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयात काही नवीन प्रथा सुरू केल्या आहेत। त्यांनी जनहित याचिकांच्या सुनावणीसाठी आठवड्यातून 1 दिवस त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे। सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश होणारे नागपूर बार असोसिएशनचे ते तिसरे सदस्य आहेत। यापूर्वी न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला आणि शरद अरविंद बोबडे सरन्यायाधीश त्या ठिकाणी झालेले आहेत। आता पुढे जाणून घ्या 2023-24 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला। एकूण पुरस्कार 89। शकुंतला खटावकर कबड्डीसाठी जीवनगौरव पुरस्कार त्यांना देण्यात आला। ऋतुराज गायकवाड क्रिकेटशी संबंधित व्यक्ती शिवछत्रपती पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले। यशस्वी जयस्वाल क्रिकेटशी संबंधित व्यक्ती शिवछत्रपती पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले। जितेश शर्मा हे एक क्रिकेटपटू आहेत। शिवछत्रपती पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले। शिवम दुबे हे सुद्धा क्रिकेटशी संबंधित आहेत। शिवछत्रपती पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले। ओजस देवतळे तिरंदाजीसाठी शिवछत्रपती पुरस्कार त्यांना मिळाला। प्रथमेश जावकर यांना सुद्धा तिरंदाजीसाठी शिवछत्रपती पुरस्कार मिळाला। आदिती स्वामी यांना सुद्धा तिरंदाजीसाठी शिवछत्रपती पुरस्कार मिळाला। सचिन खिलारी यांना गोळाफेकसाठी शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे। आता हे जे महत्त्वाची जी नावे आहेत आणि त्यांचा संबंधित खेळ हा तुम्हाला विचारला जातो, त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा। या पुरस्काराचे वितरण 18 एप्रिल 2025 रोजी झाले। पुरस्काराची जी सुरुवात आहे ती 2001 पासून झालेली आहे आणि पुरस्काराचे स्वरूप जे आहे ते जीवनगौरव 5 लाख, जीवनगौरव पुरस्कार 5 लाख आणि शिवछत्रपती पुरस्कारासाठी 3 लाख आणि सन्मानचिन्ह त्या ठिकाणी दिले जाते। आता पुढे पाहून घ्या महत्त्वाचे व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार। या वर्षीचा चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार नामवंत अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे। यामध्ये इतर वेगवेगळे पुरस्कार जाहीर झालेले आहेत। चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार हा कोणाला देण्यात आला तर अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना। हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाचा स्वराज कपूर जीवनगौरव पुरस्कार हा अभिनेते अनुपम खेर यांना देण्यात आला। स्वराज कपूर विशेष योगदान पुरस्कार हा पुरस्कार अभिनेत्री काजोल देवगन यांना देण्यात आला। तसेच 1993 पासून देण्यात येणारा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार या वर्षी मराठीतील ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे। आता पुढे महत्त्वाचे पाहून घ्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे हल्ले व त्याच्या तारखा आपण जाणून घेऊया। 12 मार्च 1993 रोजी 12 मार्च 1993 रोजी मुंबई बॉम्बस्फोट हा झाला होता। तर 13 डिसेंबर 2001 रोजी भारतीय संसदेवर आपल्या हल्ला करण्यात आला होता। 11 डिसेंबर 2006 रोजी मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट झाला होता। तर 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई दहशतवादी हल्ले झाले होते। तो हल्ला 26/11 म्हणून चर्चेत आहे। 14 नोव्हेंबर 2019 रोजी पुलवामा हल्ला या ठिकाणी झाला होता। तर 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम हल्ला झाला होता। आता पुढे पाहून घ्या देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त। देवेन भारती हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत। फणसळकरांच्या निवृत्तीनंतर भारतींकडे हे पद देण्यात आले। देवेन भारती हे सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत। दरम्यान फणसळकर यांच्यानंतर हे पद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष होते। तर आता देवेन भारतींना नवे पोलीस आयुक्त म्हणून घोषित केले आहे। तर आता पाहून घेऊया कोण आहेत हे देवेन भारती। देवेन भारती हे मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त होते। देवेन भारती हे 1994च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत। ते महाराष्ट्र ATS चे प्रमुखही राहिलेले आहेत। 2014 ते 2019 या काळात जेव्हा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा भारती यांना अनेक महत्त्वाच्या पदांची कमान देण्यात आली होती। तर मित्रांनो आज आपण काही महत्त्वाची अपडेटिंग अशी माहिती पाहून घेतलेली आहे। माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा। त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन प्रश्नांची माहिती, नवनवीन लेक्चर तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जातील। कमी वेळेत आपण जास्त माहिती दिलेली आहे, त्यामुळे ही माहिती परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशी तुम्हाला ठरणार आहे। त्यामुळे ही माहिती तुम्ही व्यवस्थित अशी लक्षात ठेवा। तर याच प्रकारचा जर अजून दुसरा कोणता पार्ट बनवायचा असेल तर तो सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। आपण दुसरे अजून या प्रकारचे असे प्रश्न
अजून याचे पार्ट आपण तुमच्यापर्यंत आणण्याचे काम 100% करणार आहोत। तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून। तोपर्यंत धन्यवाद।